नमस्कार मैत्रिणींनो. आज मी तुमच्यासोबत उपवासाची चकली मी कशी केली आहे ती शेअर करणार आहे. तर बघा, उपवासाची चकली ही अशी खमंग आणि खुसखुशीत होते. तोंडात टाकताच विरघळणारी ही चकली कशी बनवायची आणि मी कशी बनवली आहे ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही पण उपवासासाठी शाबूची आणि बटाट्याची जर चकली बनवणार असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तर बघा, मी रात्री असे 2 वाटी शाबू भिजत घातले होते. त्यापूर्वी शाबू हे स्वच्छ पाण्याने 2दा धुवून घेतले आणि त्यानंतर बघा, शाबू भिजत घालताना बोटाचा पुढचा शेंडा बुडेल इतकं त्यात पाणी घातलं आणि हे रात्रभरासाठी असंच झाकून ठेवलं. त्यानंतर सकाळी बघा, शाबू असा व्यवस्थित असा भिजला होता. अगदी बोटानेही चिरडला जात होता, म्हणजेच व्यवस्थित असा भिजला होता. त्यानंतर बघा, हा शाबू भिजवल्यानंतर बटाटे हे अगदी स्वच्छ पाण्याने 1दा-2दा धुवून घेतले. त्यानंतर बघा, 1 तासासाठी हे बटाटे पाण्यात असे भिजत ठेवायचे, म्हणजे त्यावरील असलेली माती आणि धूळ ही निघून जाते. असे भरपूर असं पाणी घालून ते बटाटे बुडतील एवढं पाणी घालून त्याच्यावर झाकण झाकून 1 तासासाठी असं झाकून ठेवायचं. तर तुम्ही पाहू शकता, हे बटाटे अगदी छोटे छोटे आहेत. पण शाबूची ही चकली करण्यासाठी तुम्हाला मोठे किंवा छोटे बटाटे असले तरी चालतात. त्यानंतर बघा, स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर हे बटाटे कुकरमध्ये असे उकडून घेतले, म्हणजेच व्यवस्थित असे शिजले जातात. कुकरमध्ये 2 शिट्टीमध्येच हे बटाटू व्यवस्थित शिजले जातात. तर बघा, अशा प्रकारे कुकरमध्ये बटाटू घातल्यानंतर त्यामध्ये बटाटे बुडतील एवढं पाणी घातलं आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतल्या. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर हा थोड्या वेळासाठी तसाच ठेवून त्यानंतर जरा वाफ कमी झाल्यानंतर त्यावरील टोपण काढले. तुम्ही पाहू शकता बटाटे कसे व्यवस्थित असे शिजले आहेत. त्यानंतर बघा, एका भांड्यामध्ये हे बटाटे काढून घेतले. कोणतीही जास्तीची भांडी न वापरता फक्त कुकरमध्येच आपण ही बटाट्याची आणि शाबूची चकली आपण करू शकतो. कुकरमध्ये आपण बटाटे व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर त्याच कुकरमध्ये बघा, आपल्याला हे शाबूही वाफलून घ्यायचे आहेत. त्यासाठी शाबू अशा 2 भांड्यामध्ये काढून घ्यायचे, म्हणजेच कुकरच्या 2 डब्यामध्ये ते काढून घ्यायचे. जर तुमच्याकडे जास्त शाबू असतील तर तुम्ही असेच कुकरमध्येही टाकू शकता. मी फक्त 2 वाटी शाबू भिजत घातले होते आणि त्यासाठी हे 2 डबे फक्त पुरेसे आहेत. त्यासाठी 2 डब्यामध्ये असं शाबू काढून घेतला. त्यानंतर बघा, कुकरमध्ये हे डबे वाफवण्यासाठी ठेवले. त्यासाठी कुकरमध्ये थोडे पाणी घालून हे डबे एकावर एक असे कुकरमध्ये ठेवले आणि त्यामध्ये बघा, थोडंसं म्हणजे अर्धी वाटी एका डब्यामध्ये आणि अर्धी वाटी एका डब्यामध्ये अशी 1 वाटी असं पाणी घातलं. म्हणजे आपल्याला फक्त थोडंसंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. फक्त आपल्याला वाफलतील असे शाबू कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा, कुकरच्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये हे डबे एकावर एक असे ठेवून घेतले आणि ह्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही जास्त शाबू भिजत घालणार असाल तर त्यासाठी तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये हा शाबू टाकू शकता आणि त्याच्यामध्ये शाबू फक्त वाफलेल एवढं पाणी, म्हणजे 1 वाटी किंवा 2 वाटी एवढंच पाणी घालायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला 2 शिट्ट्या अशा करून घ्यायच्या आहेत, म्हणजे गरगरीत असे शिजवायचे नाहीत, फक्त वाफलून घ्यायचे आहेत. आणि कुकरची शिट्टी होईपर्यंत मी असे बटाटू सोलून घेतले. बटाटू अगदी 2 शिट्टीमध्येच असे गरगरीत असे शिजले होते. त्यावरील साल काढेपर्यंत कुकरमध्ये 2 शिट्ट्या होऊन जातात. बघा, शाबू हा वाफलेला आहे. तर फक्त अशा प्रकारे आपल्याला हा शाबू असा वाफलून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता,
यामध्ये जास्तीचं पाणी न वापरता अगदी थोडंसंच पाणी घालून फक्त वाफलून घेतले आहेत. त्यानंतर बघा हा शाबू असा दिसतो. शाबू जर आपण वाफलून घेतला नाही आणि तसाच चकलीमध्ये टाकला तर चकली ही कडक होते आणि ती खायलाही कडकडीत अशी लागते. अजिबात ती मऊ होत नाही. तुम्ही जर शाबू असा वाफलून घेतला तर तुमची चकली अगदी खुसखुशीत होते आणि खायलाही कडक लागत नाही आणि जास्त फुगतेही. शाबू हा वाफलून घेतल्यामुळे तो जास्त फुगतो आणि चकली ही तेलामध्ये लवकर तळली जाते आणि फुलून दुप्पट तिप्पट होते. म्हणूनच आपल्याला शाबू हा वाफलून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा शाबू अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचा आहे. तुम्ही हातानेही असा शाबू कुस्करू शकता. आणि त्यानंतर बघा एका परातीमध्ये आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही स्मॅशरने असे स्मॅश करूनही घेऊ शकता. मी स्मॅशरने असे सर्व बटाटे स्मॅश करून घेतले. हे असे स्मॅश करून घ्यायचे की ह्यात अजिबात एक पण गाठ राहिली नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायचे, नाहीतर मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचे किंवा खिसणीने हे खिसून घ्यायचे. खिसणीने सुद्धा हे व्यवस्थित असे बारीक होतात. जर ह्याच्यामध्ये बटाटूचे जर मोठे मोठे पीस राहिले तर ती चकलीमध्ये अडकून राहतात आणि चकली ही एकसारखी होत नाही. त्यासाठी आपल्याला बटाटू हे असे बारीक करून घ्यायचे आहेत. मी स्मॅशरनेच हे बटाटू असे बारीक करून घेतले आणि हाताने हे बटाटे आपण कुस्करून अशा प्रकारे घेऊ शकतो. तर तुम्ही पाहू शकता हे बटाटे अगदी एकसारखे मऊ पुरणासारखे करून घ्यायचे आहेत. जसे आपण पुरण करतो ना, तसेच आपल्याला हे बटाटे एकसारखे असे पुरणागत करून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपली चकली अगदी एकसारखी होते आणि कुठेही तुटत नाही. जर बटाटू जर व्यवस्थित असे बारीक झाले नाही तर चकली पाडतानाही तुटते आणि ते एकसारखी होत नाही. त्यानंतर बघा आपल्याला हे स्मॅश केलेले शाबू त्याच्यामध्ये घालायचे आहेत. जेवढे आपण शाबू घेऊ ना तेवढेच आपल्याला बटाटूसुद्धा घ्यायचे आहेत किंवा बटाटे तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला फक्त शाबूची चकली हवी असेल तर फक्त शाबूची करू शकता किंवा बटाटू मिक्स करून तुम्ही ही चकली बनवू शकता. फक्त शाबूची चकली बनवली तरीही ही चकली खूप सुंदर होते. फक्त त्याआधी आपल्याला हे शाबू असे वाफलून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक 5-6 मिरच्या ठेचून ह्यामध्ये मी घातल्या आहेत. तुम्ही लाल तिखटही घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून आपण जशी कणिक मळतो ना तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. हे आपल्याला एकसारखं असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. म्हणजे मीठ सर्व बाजूला व्यवस्थित लागेल आणि तिखटही सर्व बाजूला व्यवस्थित लागेल. म्हणूनच आपल्याला हे असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तेलाचा वापर करायचा नाही. जर आपण तेलाचा वापर केला तर ही चकली जास्त दिवस टिकत नाही आणि तेलाचा या चकलीला वास येतो. म्हणूनच आपल्याला कोणत्याही प्रकारचा तेलाचा वापर करायचा नाही. त्यानंतर हे मिश्रण सर्व मी एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि वर छतावर असा कागद अंथरून घेतला आणि त्यानंतर बघा अशा चकल्या पाडायला घेतल्या. आपल्या घरामध्ये जो चकलीचा साचा असतो ना, त्या साच्याने आपल्याला अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि ह्या चकल्या आपल्याला उन्हामध्येच वाळवायच्या आहेत. घरामध्ये ह्या चकल्या अजिबात वाळत नाहीत. त्यामुळे आपल्याला ह्या कडक उन्हामध्ये 2-3 दिवसासाठी ह्या चकल्या अशा व्यवस्थित अशा वाळवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे बघा मी अशा चकल्या पाडून घेतल्या आहेत आणि त्या 2-3 दिवसासाठी वर छतावरच अशा उन्हामध्ये वाळत घातल्या होत्या. फक्त कडक उन्हामध्येच ह्या चकल्या आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता वाळल्यानंतर ह्या चकल्या अशा प्रकारे दिसतात. त्यानंतर बघा ही चकली अशी वाळल्यानंतर अगदी काळपट अशी दिसते, पण तळल्यानंतर ही पांढरी शुभ्र होते
आणि ही चकली तळताना आपल्याला तेल हे कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, तरच ही चकली व्यवस्थित अशी फुलते, नाहीतर ती कडकच होते, ती फुलत नाही. तर तुम्ही पाहू शकता ही चकली कशी पांढरी शुभ्र झाली आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही शाबू जर वाफलून घेतला तर ह्या चकल्या अगदी व्यवस्थित अशा खुसखुशीत होतात. तुम्हीही उपवासाची चकली करताना ह्या टिप्स नक्की फॉलो करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही पाहू शकता ही चकली कशी अगदी व्यवस्थित अशी भाजली गेली आहे आणि खुसखुशीतही झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही चकल्या नक्की बनवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.